सोनियाची नणंद पारुलचे हात खूपच जास्त लांब होते, त्यामुळे ती कुठेही यायला जायला खूप घाबरायची आणि ती नेहमी शाल पांघरून असायची जेणेकरून हात आतच राहतील. सोनियाचं नवीनच लग्न झालं होतं. जेव्हा तिने हे सगळं पाहिलं तेव्हा तिचं मन खूपच दुःखी झालं. पारुल, हे बघ, मी आज खीर बनवलीये, खाऊन तर बघ कशी झालीये. आईनी मला सांगितलं होतं की लग्नानंतर आज पहिल्यांदा तू खीर बनव, म्हणून तुझ्यासाठी पण घेऊन आले. नको वहिनी, मला आत्ता नकोय खायला, मी थोड्या वेळाने खाईन. बरं, काही हरकत नाही, ठीक आहे, मी इथे ठेवून जाते, तू नंतर खा. हे पारुलने आपले हात का असे झाकून ठेवलेत? पारुल, तुझ्या हाताला काही लागलंय का? तू तुझे हात असे झाकून का घेतलेत? लग्नाच्या वेळी पण तू असेच हात झाकलेले होतेस. नाही नाही, काही नाही लागलेलं. तुम्ही आता जा वहिनी, मला दुसरं काहीतरी काम आहे, मला माझा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, मी जाते. सोनिया बेचारी उदास मनाने बाहेर येते, पण सोनिया आता त्याच घराची सदस्य होती, त्यामुळे तिला सगळं कळणारच होतं. एक दिवस सोनिया जेव्हा मार्केटमधून घरी येत होती तेव्हा शेजारच्या बायकांनी तिला अडवलं. अगं सोनिया, कशी आहेस? मी ठीक आहे आंटी. आणि तुझ्या नंदेला भेटलीस का? तिला बघून घाबरलीस तर नाही ना? मला काही समजलं नाही आंटी. मला म्हणायचंय, तुझ्या नंदेचे लांब हात बघून घाबरून तर नाही गेलीस ना? तसे तर कॉलनीतले सगळेच जण तिला खूप घाबरतात. एवढ्या लांब हाताने कधी कोणाचा गळा धरेल काही सांगता येत नाही. तशी तू जरा जपून राहा हो, दिसायला फारच विचित्र दिसतं ते. अहो काय बोलताय विमलाबाई, आता सुनबाई घरात आलीये म्हटल्यावर तिला या सगळ्या गोष्टी माहीत असतीलच की. आंटी, मला एक महत्वाचं काम आहे, मी येते. त्या दोघींचं बोलणं ऐकून सोनिया थोडी घाबरून जाते, पण घरी गेल्यानंतर तिला सगळं सत्य कळतंच. पारुल, अगं रडू नकोस. तुझ्या बरोबर हे जे काही होतंय ते ऐकून मलाही वाईट वाटलं, पण हे असं कसं काय झालं तुझ्या बाबतीत? तुझे हात एवढे लांब का आहेत? वहिनी, 2 वर्षांपूर्वी मी माझ्या मैत्रिणींबरोबर एका हिल स्टेशनवरती फिरायला गेले होते. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत खूप रात्र झाली होती. आम्ही तिथल्या एका हॉटेलमध्ये राहिलो होतो. अरे पारुल, एवढं छान हॉटेल आहे, तुला इथे काय प्रॉब्लेम होतोय आता? अगं जरा तू नीट बघ ना, इथे जेवढा काही स्टाफ आहे त्या सगळ्यांचे हात किती लांब आहेत. अगं वेडे, त्यांचे हात नॅचरलीच तसे असतील. कदाचित त्यांना आता खोलीपर्यंत जाण्याची गरजच नसेल. बरोबर बोलतीयस रजनी, मला पण असंच वाटतंय. तुमच्या रूमची चावी. हो, थँक्यू. चला यार, आता खूप दमायला झालंय, लवकर चेंज करून ना झोपून जाऊयात. उद्या सकाळी आपण फिरायला जाऊयात. तिथल्या सगळ्या स्टाफ मेंबर्सचे हात खूप लांब होते. मला त्यांना बघून खूपच कसं तरी होत होतं, पण मेघा आणि रजनीला ही सगळी मस्करी वाटत होती. मला चांगलं आठवतंय, जेव्हा मेघा आणि रजनी रिसेप्शनवर उभ्या असलेल्या त्या मुलींच्या हाताकडे बघून हसत होत्या तेव्हा त्या मुलींना खूप राग येत होता. आम्ही तिघी जणी जेव्हा आमच्या रूमवर पोहोचलो तेव्हा एक मुलगा आमच्यासाठी ज्यूस घेऊन तिथे आला. तुमचे सगळ्यांचे हात तर एवढे लांब आहेत, मग तुम्ही आम्हाला तिथूनच हात लांब करून ज्यूस देऊ शकला असतात ना. मेघा, अशी कुणाची मस्करी करू नये. काय बोलतीयस तू हे? अरे भैया, हे ज्यूस आम्ही ऑर्डर केलेलं नव्हतं. मॅडम, हे आमच्या हॉटेलचं स्पेशल ज्यूस आहे. जे कोणी आमच्या हॉटेलमध्ये येतात त्यांना सगळ्यांना आल्यानंतर आम्ही हे स्पेशल ज्यूसच प्यायला देतो. अच्छा, क्या बात है. दिसायला तर खूपच छान दिसतंय हे ज्यूस. थँक्यू. आम्ही नक्की ट्राय करतो. त्यानंतर आम्ही ते ज्यूस प्यायलो. ते अगदी नॉर्मल ज्यूस होतं, अगदी इतर ज्यूस सारखंच. मग त्यानंतर मला माझ्या हातांमध्ये काहीतरी फरक जाणवायला लागला. काय झालं पारुल, तू अशी सारखी सारखी तुझ्या हातांकडे का बघतीयेस? माहित नाही, तुम्हाला तुमचे हात थोडे लांब झाल्यासारखे वाटत नाहीयेत का? अरे यार, आपण ते हॉटेलमध्ये सगळ्यांना असं लांब हात असलेलं बघतोय ना, म्हणून तुझ्या डोक्यात पण तेच बसलंय. बरं चल, आता लवकर आवरून घे, आपल्याला बाहेर फिरायला जायचंय. बस वहिनी. मग त्यानंतर आम्ही तिथून निघून गेलो, पण हळूहळू माझे हात खूपच लांब व्हायला लागले. मी मेघा आणि रजनीला पण याविषयी बोलले होते. मला नक्की खात्री आहे की आम्ही त्या हॉटेलमध्ये जे ज्यूस प्यायलो होतो ना, त्या ज्यूसमुळेच आमच्या तिघींचे हात असे लांब झाले आहेत. कारण मेघा आणि रजनीचे पण हात त्यानंतर लांब झाले. त्या पण दोघी जणी घरातून बाहेर पडत नाहीत. अगं पारुल, मग त्या हॉटेलबद्दल माहिती काढायची होतीस ना, पोलिसांना हे सगळं तू सांगायला हवं होतंस. अगं सोनिया, हे सगळं सांगायला त्या हॉटेलमध्ये तसा स्टाफ तर दिसायला पाहिजे ना. त्या हॉटेलमध्ये लांब हातांवाला कोणी स्टाफच नाही आता. हे खूप मोठं काहीतरी गौड बंगाल आहे आणि उगाचाच ह्याचा परिणाम माझ्या लेकीला भोगायला लागतोय. मला ही काहीतरी वेगळीच भानगड दिसतीये. आई, तुम्ही मला काही दिवसांचा अवधी द्या, मी नक्कीच हे प्रकरण काय ते शोधून काढते. मी माझ्या नंदेला असं दुःखी झालेलं नाही बघू शकणार. सोनियाने आता ठरवलं होतं की सत्य आता बाहेर आणायचंच आहे, त्यामुळे लग्नानंतर ती त्याच हिल स्टेशनला हनीमूनसाठी जाते आणि तेच हॉटेल बुक करते. सोनिया, तू हे कसं काय शोधून काढणार आहेस? आपण दोघंच इथे आहोत. आपण पोलिसांना सुद्धा काही कळवलेलं नाहीये.
काळजी करू नकोस अनिल, मी सगळं प्लॅन करून ठेवले. माझं पोलिसांशी बोलणं झालेलं आहे. मी तुला सगळं समजावून सांगते. इन्स्पेक्टर जोशी आपल्या बाजूच्या रूम मध्येच राहिलेले आहेत. त्यांनाही हे प्रकरण खूप दिवसांपासून सोडवायचे आणि त्यात माझंही बोलणं त्यांच्याशी झालं. पप्पांच्या तर ते चांगले ओळखीचेच आहेत. त्यांच्याच प्लॅनमुळे मी आज इथे आलीये. पण जो स्टाफ पारुलला दिसला होता की ज्यांचे हात लांब होते, तो स्टाफ आता दिसत नाहीये. मला वाटतं कोणीतरी आलंय आपल्याकडे. मी दरवाजा उघडून येतो. आमच्या हॉटेलकडून तुमच्या दोघांसाठी हा केक आहे. जेव्हाही कोणी नवीन कपल इथे येतं तेव्हा आमच्या हॉटेलकडून असा केक त्यांना देण्यात येतो. अच्छा, खूपच भारी. थँक्यू. केक दिसायला तर खूपच छान दिसतोय. त्या मुलाचे हात किती लांब होते तू पाहिलंस का? सोनिया, माझं लक्ष नाही गेलं ग. माझं लक्ष तर केकवर होतं. नाही, हा केक आपण आत्ता खायचा नाही आणि तू माझ्या बरोबर हॉटेलच्या बाहेर फिरायला चल. त्यानंतर सोनिया आणि अनिल केक न खाताच बाहेर फिरायला निघून जातात. आता काही वेळातच हे दोघं पण आपल्यासारखेच लांब हाताचे होऊन जातील. मी त्यांना केक देऊन आलोय ज्याच्यात आपण ते औषध मिक्स केलंय. त्यामुळे आता त्यांचे हात लांब होतील. एकदम बरोबर केलंस. त्यांना हे माहीतच नाहीये की लांब हाताचा स्टाफ फक्त रात्रीच काम करतो आणि जो कोणी रात्री या हॉटेलमध्ये येतो तो आपले हात लांब करूनच इथून जातो. सोनियाने आधीच इन्स्पेक्टर जोशींना फोन केलेला होता. इन्स्पेक्टर जोशींनी आपल्या पूर्ण टीमला त्या हॉटेलमध्ये बोलवून घेतलं होतं आणि काही वेळातच, आम्हाला माफ करा, आमच्याकडून चूक झाली. चूक झाली? आज तुमच्यामुळे माझ्या नंदेला दुःखी जीवन जगायला लागतंय. तुम्ही लोकांनी हे चुकीचं औषध त्यांच्या पोटात घातलं आणि तिचे आणि तिच्या मैत्रिणींचे हात लांब करून ठेवलेत. तुम्ही असं का वागलात त्यांच्याशी? आमच्या हॉटेलमध्ये जास्त गर्दी वाढावी म्हणून आम्ही मुद्दाम असं हे करत होतो. आमच्या स्टाफचे लांब हात बघून आमच्याकडे जास्त लोकांनी यावं म्हणून. त्यासाठी आम्ही एक असं औषध घेतलं ज्यामुळे आमचे हात लांब झाले आणि मग हळूहळू आमचे हे लांब हात आमच्याच अडचणीचं कारण होऊन बसले. लोक आम्हाला खूप घाबरायला लागले आणि आमच्या हॉटेलमध्ये सगळ्यांनी येणंच बंद केलं. आम्हालाच आमच्या चुकीचा पश्चाताप होतोय की आम्ही औषध घेऊन आमचे हात लांब करून घेतले. आता तुम्हाला सगळ्यांना तुरुंगात पाठवतो आणि तुमचं हॉटेलही बंद होईल. तेव्हाच तिथे एक जादूगार येतो. तुमच्या नंडेचे हात एकदम ठीक होऊन जातील. लांब हात करण्याचं औषध जर यांच्याकडे असेल तर हात छोटे करण्याचं औषध माझ्याकडे आहे. पण मी हे औषध या सगळ्यांना देणार नाही, कारण या सगळ्यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे. हे औषध तुम्ही तुमच्या नंडेला देऊ शकता. तिचे हात पहिल्यासारखेच होतील. मी पण ह्या हॉटेलमध्ये तेच शोधण्यासाठी आलो होतो, कारण माझ्या स्वतःच्या बहिणी बरोबर पण असंच काही झालं होतं. पण माझ्याकडे तर हे औषध होतं, त्यामुळे मी तिला बरं करू शकलो. पण मला वाटत होतं की इतर लोकांबरोबर असं होऊ नये आणि यांचं सत्य सगळ्यांसमोर उघड व्हावं. काही माणसं अशा स्वभावाची असतात की आपल्याबरोबर चुकीचं झालं म्हणजे इतरांबरोबर पण तसंच चुकीचं व्हावं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. त्या हॉटेलच्या स्टाफला शिक्षा होते आणि ते हॉटेलही बंद होतं. सोनियाच्या नंडेचे हात अगदी पहिल्यासारखेच होतात. मेघा आणि रजनीला सुद्धा पारुल तेच औषध देते. मेघा आणि रजनी सुद्धा पहिल्यासारख्याच होतात. आज सोनियामुळे तिचे नणंद पारुलचे हात अगदी नीट झाले होते आणि त्यामुळे तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद आला होता. थँक्यू वहिनी, थँक्यू सो मच. हो ग माझी लाडूबाई. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.